नमस्कार. आज बनवतो आहे आपण पांढरा ढोकळा. एकदम मऊ लसलशीत व स्पंजी, 15 मिनिटात तयार होणारा आणि चविष्ट चवदार असा. ही इन्स्टंट ढोकळा रेसिपी शेवटपर्यंत पहा. इन्स्टंट असा हा ढोकळा तयार होतो. एकदम टेस्टी व चवदार असा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आणि डब्यात पण देण्यासाठी एकदम छान. त्यासाठी आपण घेतलं 1 वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी रवा आणि आंबट दही असेल तर पाऊण वाटी घ्यायचं आणि जर आंबट नसेल तर 1 वाटी घ्यायचं. आणि हे सगळं आपण मिक्स करणार आहे एका बाउलमध्ये. तांदळाचं पीठ, रवा, दही आणि साधारण 1 वाटी पाणी याच्यामध्ये आपण घालणार आहे. पातळ बॅटर नाही करायचं आपल्याला, ढोकळ्यासाठी थोडंसं थिकच बॅटर ठेवायचं. छान असं सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं. एकदम पाणी पण नाही ओतायचं. मी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालते. छान असं मिक्स करून घ्यायचं. गुठळी नाही राहिली पाहिजे पिठाची. आणि हे 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आपण मिरची आणि आलं घेतलं आहे, त्याची पण पेस्ट करून घेणार आहे याच्यामध्ये घालण्यासाठी. पेस्ट केली आपण आणि आता 5 मिनिटं झालेली आहेत. हे बॅटर आपलं असं तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहे मिरचीची पेस्ट. 1 चमचा साधारण मिरचीची पेस्ट. कमी जास्त तिखट कसं आवडतं त्यानुसार घालायची. मीठ घालायचं. आणि एकीकडे आपण कुकर गरम करायला ठेवलं आहे पाणी आणि कुकरची शिट्टी काढून घेतली आहे झाकणाची. आणि एका प्लेटला तेल लावून ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं आहे कुकरमध्ये बघा. आता त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावर आपण प्लेट ठेवणार आहे ढोकळ्याची. आणि हे जे बॅटर आहे त्याच्यामध्ये अगदी लास्ट मोमेंटला इनो घालायचा आणि किंचित थोडंसं तेल ओतायचं त्याच्यावर आणि छान असं फेटून घ्यायचं. म्हणजे छान फुगतं हे पीठ. असं फुगायला सुरुवात होते बघा. असं फुगलं की छान आपल्या ढोकळ्याला मस्त जाळी पडते. फक्त इनो हे अगदी करायच्या आधी, म्हणजे कुकरमध्ये ठेवायच्या आधी घालून घ्यायचं. आधी नाही टाकायचा इनो. आणि प्लेटमध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ टाकायचं. अशी प्लेट एकसारखी आपटून घ्यायची, म्हणजे छान त्यातले बबल्स निघून जातात. आणि कुकरमध्ये ठेवून प्लेट एक 10 मिनिटासाठी हा ढोकळा शिजवून घ्यायचा आपल्याला. साधारण 10 मिनिटामध्ये तयार होतो. मीडियम गॅसवरती आपल्याला 10 मिनिटासाठी ढोकळा शिजवून घ्यायचा. आणि तोपर्यंत आपण याच्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करणार आहे. तेल टाकल्या आधी. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे. अशी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये मी 1-2 मिरच्या टाकते थोड्याशा कट करून. आणि हिंग टाकायचा. त्यात थोडंसं वाटलं तर मीठ टाकायचं. आणि पिठी साखर टाकते मी 2 चमचे. तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि पाणी टाकलं आहे आणि थोडे पांढरे तीळ पण टाकले. अगदी वरून टाकले थोडेसे पांढरे तीळ आणि कढीपत्ता. हे पाणी आपण ढोकळ्यावर ओतणार आहे फोडणीचं. त्यामुळे छान असा सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा तयार होतो. अशी पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा. तोपर्यंत आपला कुकरमध्ये ढोकळा शिजलेला आहे. आपण आता बघूयात तो कसा झाला. ढोकळा तयार झालेला आहे आपला. पण ही प्लेट काढून घेऊ आता. आणि असं कडेने रिकामा करून घ्यायचा आधी, म्हणजे पटकन निघतो ढोकळा. सुरीने नाही तर चमच्याने असं रिकामा करून घ्यायचं. आणि ज्या प्लेटमध्ये आपण काढणार आहे ढोकळा
त्याच्यामध्ये असं वरनं थोडंसं मारून असं छान ढोकळा काढून घ्यायचा. मस्त जाळी पडलेली आहे बघा, असं फुललेलं दिसतो आहे. आता आधी आपण त्याच्या वड्या पाडून घेऊया आणि नंतर आपण याच्यावर तयार केलेलं फोडणीचं पाणी ओतणार आहे. आणि हे पाणी आता या गरम ढोकळ्यावरती ओतायचं, म्हणजे ते छान त्याच्यामध्ये शोषलं जातं आणि मस्त असं सॉफ्ट आणि मऊ स्पंजी होतो ढोकळा. असं छान ओतून घ्यायचं पाणी मस्त असं. आणि आपण याच्यात साखर पण घातली, त्यामुळे चव छान येते. अगदी फोडणी प्लस साखरेचं पाणी असं मस्त लागतं. आणि बघू शकता तुम्ही किती छान असा मस्त जाळीदार सॉफ्ट ढोकळा झालेला आहे. आपण असा एका सर्विंग प्लेटमध्ये हा काढून घेऊया. अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा असा हा इन्स्टंट ढोकळा. ना पीठ फर्मेंट करायची गरज, एकदम आयत्या वेळेस 15 मिनटात तयार होतो आणि खायला पण एकदम चविष्ट. नक्की करून बघा तुम्ही रेसिपी. कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी फॉलो करा.